नमस्कार मंडळी, मी प्रवीण घाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहोत चिंचपोकळीला। चिंचपोकळीतील प्रसिद्ध असलेलं खायचं ठिकाण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। इथल्या तिकीट काउंटरवर आल्यावर पहिली नजर जाते ती येथील बाप्पा आणि साईबाबांच्या फोटोवर। पुढे उजव्या बाजूला वळून चालत गेल्यावर दिसेल ते मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मंडप। याच पुलावरून खाली चालत गेल्यावर आपल्याला अनंत निवास नावाची इमारत दिसेल। या इमारतीच्याच खाली आहे सुप्रसिद्ध असलेलं जयंत भेलपुरी हाऊस। साधारण 1975 सालापासून बागवे कुटुंबियांनी सुरू केलेलं हे छोटेखानी हॉटेल, पण चिंचपोकळी लालबाग या विभागातील अनेक लोकांनी चाखलेली येथील पदार्थाची चव एकदम अप्रतिम। या हॉटेलच्या नावात भेलपुरी हाऊस जरी असलं तरी खरा खाद्यराज इथला रगडा पॅटीस आहे। रगडा आणि पॅटीस, त्यावर तिखट आणि गोड चटणीचा समतोल राखत वापर, सोबत एका छोट्या वाटीत तिखट पाणी आणि खजुराची चटणी। इथले पाव मस्त तव्यावर भाजून कडक केलेले असतात आणि बारीक कापलेला कांदा सोबतीला, एक परफेक्ट कॉम्बिनेशन असलेली ही डिश। इथला छास आणि लस्सी सुद्धा अप्रतिम आहे। रगडा पॅटीस सोबत बहुतांश टेबलवर छास किंवा लस्सी हमखास तुम्हाला पाहायला मिळेल। इथले इतर पदार्थ म्हणजे भेलपुरी, शेवपुरी, रगडापुरी, रगडा समोसा, रगडा पाव, मिसळ पाव, वडा उसळ हे देखील ट्रेंडिंग आहे। साधारण कांदा भजी आणि बटाटा भजी सगळ्याच हॉटेलमध्ये मिळते, पण इथे या दोन्ही भजी सोबत वांग्याची भजी देखील उपलब्ध आहे। हे आहेत या हॉटेलमधील उपवासाचे पदार्थ। खूप साऱ्या फूड ब्लॉगर्सने इथे येऊन रगडा पॅटीस दाखवला, पण इथल्या स्थानिकांना माहीत असलेला दुसरा चविष्ट पदार्थ म्हणजे इथला दहीवडा। इथला दहीवडा एकदा तुम्ही नक्की खा। रगड्या पॅटीसच्या मागे काहीसा लपला गेलेला हा या हॉटेलमधला एक अंडररेटेड पदार्थ। छान असं घट्ट गोड दही, त्यातला वडा, खूप सारे ड्राय फ्रुट्स आणि ट्रुटी फ्रुटी इथला मस्ट रेकमेंडेड आयटम। इथली मिसळ सुद्धा झणझणीत असते आणि कमी बजेटमध्ये काही खायचं असेल तर इथला पावातला पॅटीस नक्की ट्राय करा। पावाला गोड आणि तिखट चटणी लावून त्यात कांदा, टोमॅटो आणि काकडी घालून पॅटीस टाकून वडापाव सारखा तुम्ही खाऊ शकता। एक खाल्ला तरी पोट एकदम फुल। चिंचपोकळी आणि लालबाग परिसरातील बहुतांश लोकांचा शनिवार रविवारचा नाश्ता इथेच असतो। मग कधी चिंचपोकळी आलात तर नक्की एकदा जयंत भेलपुरी हाऊसला भेट द्या। आणि आता वेळ झाली आहे तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।